नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे. आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे. आपण थायरॉइड संबंधी किंवा थायरॉइडच्या आजारासंबंधी माहिती घेत आहोत आणि आज आपण हायपोथायरॉइडिझम याबद्दल माहिती घेऊया. हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये थायरॉइड ग्रंथी संप्रेरक तयार करतो, त्याला आम्ही थायरॉइड हार्मोन्स म्हणतो. T3, T4 हे हार्मोन्सचे प्रकार आहेत. ते कमी झालं म्हणजे हायपोथायरॉइडिझम होतो. किती प्रमाण आहे हायपोथायरॉइडिझम? भारतामध्ये 10 मध्ये 2 जणांना, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये 3 पट अधिक हा आजार आढळतो. मधुमेहाच्या 3 रुग्णांपैकी एकाला थायरॉइड असू शकतं आणि तसं पाहिलं तर 35च्या वर हा होण्याचा जो आजार संभावना खूप जास्त असते. कारण काय? थायरॉइडायटिस नावाचा एक आजार आहे. थायरॉइडायटिस म्हणजे काय? जसं आपल्याला इतर काही अवयवांचे इन्फेक्शन होतात, टॉन्सिलायटिस वगैरे, तसं थायरॉइडचे पण इन्फेक्शन होऊ शकतात, व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं आणि हा टेम्पररी त्यामध्ये हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. आजार तो बरा झाला की थायरॉइड रिकव्हरी होते. हाशिमोटोज थायरॉइडायटिस म्हणजे याला ऑटोइम्यून थायरॉइडायटिस म्हणतो. ह्याच्यामध्ये होतं काय की आपल्याच पेशींना पर्क समजतात आणि त्या खाऊन टाकतात आणि थायरॉइडच्या पेशी कमी झाल्या म्हणजे थायरॉइडचं प्रमाण कमी होतं आणि हाशिमोटोज थायरॉइडायटिस ऑटोइम्यून आजार आहे आणि तो होतो. हा कॉमन आहे सगळ्यांमध्ये. प्रसूती झाल्यानंतर 5 ते 9% स्त्रियांना हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. आयोडीनची कमतरता, तसं पाहिलं तर आता आयोडीनच्या कमतरतेची काही राहिलंच नाही, कारण आपलं जे मीठ आहे, सॉल्ट आहे, ते आयोडाईज झालं. त्याच्यामुळं हे कारण तेवढं महत्वाचं राहिलंच नाही. अकार्यशील थायरॉइड जर लहानपणीच म्हणजे जन्मतःच काही बालकांचं थायरॉइड अकार्यशील असतं, ते फंक्शनल होतच नाही आणि अशा 4000 मध्ये एका अर्भकाला असू शकतं. त्याला कंजेनिटल हायपोथायरॉइडिझम म्हणतो आपण. लक्षणं काय? लक्षणामध्ये थकवा येणे, कोरडी त्वचा पडणे, विस्मृती होणे, कोरडे केस होणे, कोरडी त्वचा नंतर ती कोरडे केस गळणे, पण नंतर सूज येणे, थंडी सहन न होणे, वजन वाढणे, मासिक पाळी अनियमित होणे, बद्धकोष्ठता, नंतर नखाचा ठिसूळपणा, नंतर मानेच्या ह्या भागामध्ये गलगंड किंवा त्याला गॉयटर म्हणतो, अशी लक्षणं आहेत. आणि अशी लक्षणं झाली आणि आपल्याला फॅमिली हिस्ट्री असली म्हणजे घरामध्ये कुणाला आईकडे जर थायरॉइड असेल तर नक्कीच आपलं थायरॉइड चेक करून घेण्याची गरज आहे. दुष्परिणाम काय? तसं पाहिलं तर थायरॉइड हा सगळ्या शरीरावर दुष्परिणाम करणारा आजार आहे. एक तर मोठं गलगंड झालं. आता काही तुम्ही फार पूर्वी, आता तसं दिसत नाही, पण फार पूर्वी स्त्रियांना मोठी गलगंड व्हायची, म्हणजे पूर्ण मान झाकून जायची आणि ती जर खूप मोठी झाली तर त्याचा श्वसन नलिकेवर दाब पडून श्वसनाला त्रास होणे किंवा ते चांगलं न दिसणे किंवा गिळायला त्रास होणे असं होऊ शकतं. हृदयविकाराचा आणि हायपोथायरॉइडचा संबंध आहेच आहे. हायपोथायरॉइडमध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं आणि कोलेस्ट्रॉल झालं की नक्कीच आपल्या धमन्यांमध्ये ते साचायला लागतं आणि ब्लॉक होऊन हृदयविकार होण्याची शक्यता निर्माण होते. मानसिक अस्वास्थ्य, डिप्रेशन बऱ्यापैकी हायपोथायरॉइडमध्ये असतं. नंतर तसं पाहिलं तर हाडांचा दाह, दुष्परिणाम म्हणजे हाडं ठिसूळ व्हायला लागतात. नंतर मिक्सिडिमा म्हणून एक आजार आहे. मिक्सिडिमा म्हणजे थायरॉइड खूप प्रमाणात झालं तर अंगावर सूज येते आणि हृदयाची गती संथ होते आणि नंतर हळूहळू पेशंट जर काही ट्रीट केलं नाही तर कोमामध्ये जातात. अंगावर प्रचंड सूज, हृदयाचे कॉम्प्लिकेशन्स आणि नंतर कोमामध्ये जायला लागतं. वंध्यत्व येतं. वंध्यत्व म्हणजे काय की आपल्या शुक्राणू पुरुषांना झालं तर आणि स्त्रियांना झालं तर बीजांड, ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अनियमितता येते किंवा कमतरता होऊ शकते किंवा डिफॉर्मिटी होऊ शकते आणि वंध्यत्व येण्याची शक्यता असते. जन्मदोष, लहानपणीच समजा गर्भावस्थेमध्ये जर थायरॉइड मुलाला मिळालं नाही तर त्याची वाढ कमी होऊ शकते. इतकंच नाही तर मेंदूची वाढ पण कमी होऊ शकते. गर्भारपणातील थायरॉइड हा एक मोठा क्लिष्ट विषय आहे, कारण गर्भारपण मध्ये थायरॉइड झाला तर थोडंसं कॉम्प्लिकेशन्स वाढतात. एक तर गर्भ राहत नाही, गर्भ राहिला तरी पहिल्या 3 महिन्यात तो पडायची शक्यता असते. म्हणून गर्भारपणात हायपोथायरॉइडची काळजी घेणं फार गरजेचं आहे. उपचार काय आहे? खरं पाहिलं तर थायरॉइड
कृत्रिमरित्या जे तयार केलेलं आहे गोळीच्या मार्फत ते घेणं हा सगळ्यात महत्वाचा उपचार आहे. थायरॉइडची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. म्हणजे अगदी 12.5 पासून तर 200 मायक्रोग्राम पर्यंत त्या गोळ्या अवेलेबल आहेत. आणि ह्या गोळ्या घेतल्यानं तुमच्या वजनाप्रमाणे इतकंच नाही तर तुमच्या थायरॉइडच्या त्या रिडिंग्स प्रमाणे डॉक्टर तुम्हाला ऍडवाइस करतात. उगीच दुसऱ्याची गोळी तिला 25 चालू म्हणून आपण घेणं हे चुकीचं आहे. आणि ती गोळी घेतल्यानंतर जसं मी म्हटलं की हॉशिमोटोस थायरॉइडायटिस ऑटोइम्यून आहे, तो कॉमन आहे आणि तो बराच आयुष्यभर राहतो. आणि आपल्याला थायरॉइड सप्लिमेंट पण आयुष्यभर घ्यावं लागतं. मध्ये बंद करता येत नाही. फक्त 5% एक आजारामध्ये थायरॉइडचे जसं थायरॉइडायटिस व्हायरल ते झालं की कमी झालं की थायरॉइडची गोळी बंद होऊ शकते. थायरॉइडची गोळी घेण्याबाबत बरेच गैरसमज आहे. थायरॉइडची गोळी घ्यावी कशी? अगदी उपाशी पोटी ब्रश केल्यानंतर उपाशी पोटी गोळी घेतली आणि 1-1.5 तासानं तुम्ही चहा नाश्ता केला तर अतिशय चांगलं. जर ज्याला सकाळी जमत नसेल तर रात्री जेवल्यानंतर 2 तासांनी पण घेऊ शकतो आपण. म्हणजे थोडक्यात पोटात अन्न नको, कारण अन्न त्या गोळीचं अब्झॉर्प्शन कमी करतं. दुसरी गोष्ट, एखाद्या दिवशी गोळी चुकली तर दिवसभरात सकाळी चुकली तर दिवसभरात कधी घ्या. दिवसभरात घेता आलं नाही तर दुसऱ्या दिवशी 2 किंवा तिसऱ्या दिवशी मॅक्सिमम 3 गोळ्या घेऊ शकतो, त्याच्यावर नाही. आणि हे आपल्याला आयुष्यभर घ्यायचे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ह्या गोळ्यामध्ये कमी जास्त बदल होऊ शकतील. कारण वर्षागणिक थायरॉइड तुमचं आधीच कमी होऊन गोळीचं प्रमाण वाढू पण शकतं. धन्यवाद.